नमस्कार. विचार करा, आपल्यासमोर अचानक कोणाला विजेचा धक्का लागला किंवा कोणी भाजलं, तर अशावेळी आपण काय करणार? अशा अनपेक्षित पण गंभीर परिस्थितीत योग्य वेळी योग्य माहिती असणं हेच कोणाचा तरी जीव वाचू शकतं. आज आपण अशाच काही महत्त्वाच्या आपत्कालीन परिस्थितींमध्ये काय करायचं हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला, एक नजर टाकूया की आज आपण नक्की काय काय शिकणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत प्राथमिक उपचार म्हणजे काय यापासून. मग आपण बघू विजेचा धक्का लागल्यास काय करायचं, भाजल्यावर काय उपाय करायचे आणि जास्त रक्तस्राव होत असेल तर तो कसा थांबवायचा. आणि हो, शेवटी काही सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ज्या लक्षात ठेवायलाच हव्यात. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. प्राथमिक उपचार म्हणजे नेमकं काय असतं हे? अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर डॉक्टर किंवा ॲम्ब्युलन्स येण्यापूर्वी आपण एखाद्या जखमी किंवा आजारी व्यक्तीला जी पहिली तातडीची मदत देतो ना, त्यालाच प्राथमिक उपचार म्हणतात. आणि ही मदत खरं तर जीव वाचवणारी पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी ठरू शकते. बरं, मग हे प्राथमिक उपचार आपण का करतो? तर याची 4 मुख्य उद्दिष्ट आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं अर्थातच जीव वाचवणं. दुसरं, झालेली इजा अजून वाढू नये याची काळजी घेणं. तिसरं म्हणजे त्या व्यक्तीला होणारा त्रास, त्या वेदना कमी करणं. आणि चौथं म्हणजे व्यावसायिक वैद्यकीय मदत मिळेपर्यंत परिस्थिती नियंत्रणात ठेवणं. आता वळूया आपल्या पहिल्या आणि अत्यंत गंभीर अशा आपत्कालीन परिस्थितीकडे. विजेचा धक्का. अशा वेळी काय करायचं? अशा परिस्थितीत सुरुवातीचे काही सेकंदच निर्णायक ठरतात. एक योग्य कृती कोणाचा तरी जीव वाचवू शकते, हे लक्षात ठेवा. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे विजेचा प्रवाह थांबवणं. ताबडतोब मेन स्विच बंद करा. पण समजा स्विच बंद करणं शक्यच नसेल, तर मग लाकडी काठी, प्लास्टिक किंवा रबराची कोणतीही वस्तू घेऊन या व्यक्तीला विजेच्या स्रोतापासून सुरक्षितपणे लांब करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, मदत करताना स्वतःची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. लाकडी काठीसारख्या वस्तू वापरल्याने तुम्हाला शॉक लागणार नाही आणि तुम्ही सुरक्षितपणे मदत करू शकाल. ही गोष्ट कायम डोक्यात ठेवा. विजेचा प्रवाह बंद झाल्याची खात्री झाल्याशिवाय त्या व्यक्तीला थेट हात लावण्याची चुकूनही करू नका. नाहीतर मदत करायला जाऊन आपण स्वतःच धोक्यात येऊ. बरं, एकदा ती व्यक्ती विजेच्या प्रवाहापासून दूर झाली की लगेच तिची नाडी आणि श्वास चालू आहे का ते तपासा. तिचे कपडे, विशेषतः गळ्याभोवतीचे, सैल करा. तिला उबदार ठेवा आणि जर ती व्यक्ती बेशुद्ध असेल तर तिला रिकव्हरी पोझिशनमध्ये ठेवा. ही आहे रिकव्हरी पोझिशन. असं केल्यामुळे काय होतं की बेशुद्ध व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होत नाही आणि तिचा श्वासमार्ग मोकळा राहतो. चला, आता अशा एका अपघाताबद्दल बोलूया जो आपल्या घरात कधी होऊ शकतो. भाजल्यावर किंवा चटका बसल्यावर काय करायचं ते पाहूया. भाजल्यावर जी आगाग होते ना, त्या वेदना खूप असह्य असतात. आपलं पहिलं काम आहे त्या व्यक्तीला या वेदनेपासून थोडा आराम देणं. आणि ह्या वेदना कमी करण्याचा एक अगदी सोपा उपाय आहे, भाजलेला भाग हवेपासून झाकून ठेवा. यामुळे जळजळ लगेच कमी होते. तर काय करायचं? सगळ्यात आधी भाजलेल्या भागावर थंड पाणी ओता. नळाखाली धरलं तरी चालेल. नंतर तो भाग स्वच्छ आणि कोरड्या कापडाने अगदी हलक्या हाताने झाका. यामुळे वेदना तर कमी होतीलच, पण जंतू संसर्गाचा धोकाही टळतो. ठीक आहे, आता वळूया एका खरोखरच गंभीर परिस्थितीकडे. समजा कोणाला मोठी जखम झाली आणि खूप रक्त वाहत असेल, तर ते कसं थांबवायचं? हे दृश्य बघून नक्कीच भीती वाटू शकते, पण अशाच वेळी शांत राहून जर आपण योग्य पाऊल उचललं तर आपण कोणाचा तरी जीव वाचवू शकतो. रक्तस्राव थांबवण्यासाठी फक्त 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. 1. त्या व्यक्तीला आरामात झोपवा, म्हणजे तिला चक्कर वगैरे येणार नाही. 2. स्वच्छ कापडाने किंवा अगदी हातानेच जखमेवर सरळ दाब द्या. आणि 3. जखमेवर घट्ट पट्टी बांधा. रक्तस्राव थांबवण्यासाठी जखमेवर थेट आणि एकसारखा दाब देणं खूप गरजेचं आहे. रक्त थोडं थांबायला लागलं की मग त्या जागेवर एक स्वच्छ पॅड किंवा कापड ठेवून घट्ट पट्टी बांधून टाका. चला, तर मग आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे पटकन एकदा आठवून घेऊया. हा तक्ता म्हणजे एक प्रकारे काय करावं आणि काय करू नये याची एक सोपी यादीच आहे. विजेचा धक्का तर आधी पॉवर बंद करा, पण थेट हात लावू नका. भाजलंय तर थंड पाणी वापरा आणि झाका, पण कोणतंही क्रीम किंवा मलम लावू नका. आणि रक्तस्राव तर जखमेवर दाब द्या,
पण जखमेत काही अडकलं असेल तर ते काढायच्या भानगडीत पडू नका. हे लक्षात ठेवणं किती सोपं आहे, नाही का? तर आता ही सगळी महत्वाची माहिती आपल्याकडे आहे. पण खरा प्रश्न हा आहे की जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण मदतीसाठी पुढे येणार का? एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली एक छोटीशी आणि वेळेवर केलेली कृती कोणाचा तरी जीव वाचवू शकते. म्हणून तयार रहा आणि हो, सुरक्षित रहा.